मेळघाटातील चुरणी तालुका चिखलदरा येथे युवक काँग्रेसच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राहुल येवले यांचा मेळघाटवासी गवडी यादव समाजाच्या वतीने अत्यंत हृदयस्पर्शी आणि भव्य नागरी सत्कार करण्यात आलाय। या सोहळ्याला परिसरातील समाजबांधव, युवक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। आपल्या लाडक्या नेतृत्वाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण चुरणी परिसर उत्साहात होता। कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने करण्यात आली। मेळघाटच्या दुर्गम भागात आपल्या कर्तृत्वाने ओळख निर्माण करणाऱ्या राहुल येवले यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे समाजात आनंदाचे वातावरण आहे। समाजातील ज्येष्ठ मंडळी आणि युवकांनी पुष्पहार, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केलाय। यावेळी उपस्थितांच्या डोळ्यातील कौतुक पाहून हा सोहळा केवळ सामाजिक आणि राजकीय न राहता एक भावनिक सोहळा बनला आहे। सत्काराला उत्तर देताना राहुल येवले हे भावुक झाले होते। ते म्हणाले की हा सत्कार केवळ माझा वैयक्तिक गौरव नसून हा माझ्या समाजाचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान आहे। मिळालेले हे पद आणि हा सत्कार मी पूर्णपणे समाजसेवेला समर्पित करतो। चुरणी आणि मेळघाटातील मातीने मला जे संस्कार दिले त्याची जाणीव ठेवून मी पुढील वाटचाल करेल। या निवडीमुळे अमरावती जिल्ह्यातील युवक काँग्रेसला नवा चेहरा मिळाला आहे। सत्कारादरम्यान बोलताना राहुल येवले यांनी नमूद केले की या भव्य सत्काराने त्यांच्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण केली आहे। समाजाने दिलेले हे प्रेम हीच माझी खरी शिदोरी असून यामुळे समाजकार्य करण्याचा आनंद आता द्विगुणित झाला आहे। भविष्यात युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि मेळघाटाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले। मेळघाट गवडी यादव समाजाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी राहुल येवले यांच्या कार्याचे कौतुक केले। काँग्रेस नेत्यांनी मला एका सामान्य कुटुंबातून येऊन जिल्हा स्तरावर नेतृत्व मिळवून दिले, ही संपूर्ण मेळघाटासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। राहुल येवले यांच्या निवडीमुळे मेळघाटातील प्रश्न शासन दरबारी आणि प्रखरतेने मांडले जातील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे। कार्यक्रमाचा समारोप उत्साही वातावरणात झालाय। या सत्कार सोहळ्याचे राहुल येवले यांच्या राजकीय प्रवासातील एक नवीन आणि जबाबदार पर्वाची सुरुवात झाली आहे। सामान्य जनतेशी नाळ जोडून ठेवत संघटन कौशल्य आणि सेवाभावी वृत्तीच्या जोरावर ते अमरावती जिल्ह्यात युवक काँग्रेसची पाळेमुळे अधिक घट्ट करतील असा विश्वास त्यांनी उपस्थित जनसमुदायामध्ये व्यक्त केला आहे।